मी तर पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीतल्या प्रत्येक हिंदूला आज खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण अनेक वर्षाचा पिंपळेश्वर मंदिराचा संघर्ष काल कुठेतरी समाप्त झाला आणि हे पिंपळेश्वर मंदिर आणि त्याची जी जागा आहे ती या समाजाची, इथल्या समस्त हिंदू लोकांची आहे असं राज्य सरकारने निर्णय घेतला. त्याबद्दल मी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप खूप आभार मानतो. कारण हा जो संघर्ष आहे त्या संघर्षासाठी इथले जे आमचे नेते आहेत रवींद्र चव्हाण साहेब, त्यांचा खूप मोठा या संघर्षामध्ये वाटा आहे. कारण 2009 ते 2012ला जेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्याची वेळ आली होती तेव्हा पोलिसांच्या बंदुका धरून, तेव्हा आमची सत्ता नव्हती, भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती किंवा शिवसेनेची सत्ता इथे नव्हती, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची या भागामध्ये सत्ता होती आणि सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी या मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब एक खंबीर नेत्यासारखे इथे उभे राहिले आणि तो त्यांचा जो हेतू आहे तो हाणून पाडला. आणि त्याच्यामुळेच गेल्या 15 वर्षाचा जो संघर्ष आहे तो या भारतीय जनता पार्टीने इथे जो प्रामुख्याने आज काल म्हणजे संपवला आहे. आणि मला तर असं सगळ्यांना सांगायचं आहे की पिंपळेश्वर मंदिर आणि त्याची जागा ही तर झाकी आहे, दुर्गाडी आणि मलंगड आता बाकी आहे. एवढंच आमच्यासाठी पुढचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आज शिवसेना आणि भाजप अरे आमची युतीच आहे ना, महाराष्ट्रामध्ये युती आहे, सगळ्याकडे युती आहे, महापालिकेत युती आहे. नाही, काल ते विसरले असतील पण आज आम्ही त्यांना विसरलो नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. तुम्ही असं कशाला भेदभाव करता आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. आमची युती म्हणजे ती अटूट आहे. तुम्ही त्याला बिलकुल काळजी करू नका. आम्ही आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. हे श्रेय अखंड इथला समाज, आगरी समाज असेल, अखंड हिंदू समाज, आगरी समाज किंवा इतर सर्व समाजांनी 2009ला जेव्हा चव्हाण साहेबांनी त्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळं लढलो होतो. फर्नांडिस म्हणून एक महिलेने इथे येऊन पोलिसाच्या बळाचा वापर करून गेट मारला होता. म्हणजे मी त्यावेळेपासून मला आठवतं की चव्हाण साहेबांनी अगदी खूप एकदम नेतृत्व म्हणजे त्या एकदम प्रामुख्याने त्यांनी नेतृत्व घेऊन हा विषय धरून राहिला होता. म्हणजे त्यावेळी बऱ्याच घडामोडी झाल्या. आपल्याला काही माहिती असेल की पोलीस आणि त्या जे फडणवीस मॅडम होती तिनं अगदी दिल्लीवरनं सेटिंग लावली होती. पण इथले जो समाज आहे सगळं अकल हिंदू समाज आणि चव्हाण साहेब ते नेतृत्व करत होते यांच्या मार्फत जेव्हा आम्ही लढलो आणि आज त्या लढाईचं पूर्ण आम्हाला सर्वांना अकल हिंदू समाज म्हणजे शिवसेना नाही, भाजपा नाही, अकल हिंदू समाजाचा आज हा विजय झालेला आहे. यामध्ये चव्हाण साहेबांचं नाव यासाठी घ्यावं लागतं मला की कारण ह्या प्रत्येक लढ्यात ते वेळोवेळी उभे होते. अगदी ती कॅबिनेटमधली नारायण राणे साहेबांची जी बैठक असून दे किंवा इतर छोट्या गोष्टीसुद्धा इथले जे ट्रस्टीचे जे माणसं आहेत यांच्याशी चर्चा करून त्याविषयी बोलणं, त्या पुढे काय केलं पाहिजे, जी रणनीती आखली गेली ही चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आखली गेली म्हणून त्यांचं नाव घेतो आहे. आणि हे म्हणजे अतिशय प्रामुख्याने म्हणाल तर यामध्ये समाजाचा विजय झालेला आहे, अखल हिंदू समाजाचा विजय झालेला आहे. म्हणून सगळ्यांना शुभेच्छा आणि म्हणून हा जल्लोष आणि आरती करण्यात येत आहे. कल्याण ग्रामीणमध्ये असलेला आणि डोंबिवली शहराला लगत असलेला सागाव सोनारपाड्यातला हा पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि पिंपळेश्वर महादेव मंदिराचा या पंचकृतीत असलेलं मोठं नाव. आणि या डोंबिवली क्षेत्रात जेव्हा MIDC आली त्याच्या अगोदरचं पुरातन मंदिर आपलं हे पिंपळेश्वर महादेव मंदिर. आणि मग MIDC आल्यानंतर MIDCच्या ताब्यात गेलेली जागा आणि त्या दिवसापासून या पंचक्रोशीतले सर्व समाजाचे लोक, हिंदू बांधव की मंदिर हा आमचं आहे आणि त्याच्यासाठी सतत लढत होते. अनेक बैठका झाल्या. राज्याच्या धर्तीवर अनेक बैठका झाल्या. या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेब, आधीचे माजी राज्यमंत्री सन्मानित रवींद्रजी चव्हाण साहेब, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब आणि इथले सर्व पदाधिकारी आणि ट्रस्टीचे सर्व ट्रस्टीगण वारंवार राज्य सरकारकडे मागणी करत होते की ही पिंपळेश्वर महादेव मंदिराची जागा आहे आणि ही आमचीच आहे. पण आंदोलनं झाली, उपोषणं झाली, अनेक वेळा
तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की हा मंदिर 1995 साली आमचे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी याचं प्राणप्रतिष्ठा केली, याचं उद्घाटन केलं आणि किडकालेश्वर मंदिरचे डिकेदास बाबा हेही या उद्घाटनाला होते. आणि हा असा पुरातन मंदिर आणि वारंवार खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे बैठका झाल्या आणि त्या बैठकीला आज अतिशय गोडवा निर्माण झालेला आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि MIDCचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब या सर्व कॅबिनेट बैठकमध्ये हा विषय आला आणि तो तातडीने मंजूर केला. त्यामुळे या कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली क्षेत्रातले असेल, या पंचक्रोशीतले सर्व लोक असतील, हिंदू भाविक असेल, हिंदू नागरिक असेल, सर्वांना आज आनंदाचा सण आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आज आम्ही दोन्ही मिळून आज महाआरती केलेली आहे. अतिशय आनंदाचा उत्साह आहे. काल तुम्ही त्यांना विसरले असं समोरनं सांगतात. काल मंत्रिमंडळात निर्णय झाला. मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय नंदूजी परब साहेबांना कॉन्टॅक्ट केला होता. नंदूजी परब साहेब आणि त्याची संपूर्ण टीम अलिबागला प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा इथे एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. मी जिल्हाध्यक्ष नंदू परब साहेबांची परवानगी घेतली की बाबा आम्ही इथे आलेलो काय करू, तुम्ही पूजा करा असे आम्हाला नंदू परब साहेबांनी सांगितलं. म्हणून आम्ही काल पूजा केली आणि आज दोन्ही मिळून दिवस ठरवलेला होता आणि आम्ही मोठ्या संख्येने इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक इथे उपस्थित आहेत. आणि मी मनापासून दोन्ही पक्षाचे ज्यांनी या पिंपलेश्वरला पाठिंबा दिला, ज्यांनी मदत केली, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि राज्य सरकारचं अभिनंदन करतो. म्हणजे एकंदरीत काल त्यांनी परवानगी दिली तर आज पुन्हा भाजप महायुतीचं आरती करायचं कारण नाही, कसं आहे, तुम्हीच काहीतरी तुमच्याच माध्यमातून आम्हाला असं कळतो की ते त्यांनी परवानगी दिलेली महाआरती करायला, पण आज तुमची आरती झाल्यावर भाजप परत या ठिकाणी तुम्हाला घेऊन नाही, आम्ही दोघांनी एकत्र केले. मी असं म्हणालो, काल आम्ही एक महाआरती केली नाही, देवाची पूजा केली आणि आज महाआरती करण्याचं ठरलं गेलं. दोन्ही मिळून जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि मी ठरवलं गेलं की आज आपण महाआरती करूया आणि त्यामुळे आम्ही एकत्र बसतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.